नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मुगाची उसळ। तर ही उसळ एकदम झटपट बनवून तयार होते। तर इथे मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत। तर याला आपण पाण्यातून काढून घेऊयात। उसळ बनवण्यासाठी एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचे। तेल छान गरम झाले की इथे मी कट केलेला लसूण, थोडेसे जिरे आणि 1 ते 2 मोठे चमचे शेंगदाणे, त्याचबरोबर 2 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। आता याला आपण छान परतून घेऊयात। सगळे जिन्नस व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये एकदम छोट्या साईजचा बारीक कट केलेला कांदा टाकणार आहोत आणि कांद्याला एकदम हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। कांदा छान परतला गेला आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मोड आलेले मूग टाकून घेऊयात। याला थोडंसं मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण याच्यावरती चवीपुरतं मीठ टाकणार आहोत। परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याच्यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन याला लगेच झाकण मंद आचेवरती 1 ते 2 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। 2 मिनिटांनंतर आपण झाकण ओपन करूयात। आता मी याच्यावरती एकदम बारीक कट केलेली कोथिंबीर टाकणार आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि याच्यावरती थोडंसं लिंबू पिळून याला एकदम गरमागरम सर्व करून घेऊयात। तर इथे आपली एकदम हेल्दी अशी सकाळच्या नाश्त्यामध्ये खाण्यासाठी मोड आलेल्या मुगाची उसळ बनवून तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।